नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आपण इयत्ता 12वीच्या भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना पहिल्या प्रकरणाचा म्हणजेच लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाचा सुरुवातीला अभ्यास करणार आहोत. भूगोल हे एक प्राचीन शास्त्र आहे. पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास प्रामुख्याने पृथ्वीवरील नैसर्गिक घडामोडी, अगदी उदाहरणच बघायचं जर झालं तर मृदावरण, जलावरण, वातावरण आणि अन्य जैविक अजैविक घटकांशी संबंधित असतं. म्हणजेच प्राकृतिक घटक जे काही आहेत पृथ्वीवरचे त्या घटकांशी संबंधित अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. प्राकृतिक भूगोलाच्या विविध शाखा आणि उपशाखा आहेत. उदाहरणार्थ खगोलशास्त्र, भूशास्त्र, भूरूपशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र आणि जैव भूगोल या सर्व शाखा आणि उपशाखा कमी अधिक प्रमाणात एकमेकांशी निगडीत आहे. खरं तर भूगोल विषयाचा सर्वच विषयांशी समन्वय असलेला आपल्याला दिसून येतो. भूगोलाच्या ह्या ज्या काही शाखा आणि उपशाखा आहेत, या शाखा आणि उपशाखा एकमेकांशी संबंधित आहेत. मानव आणि पर्यावरण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधामुळे पृथ्वीवर मानवनिर्मित पर्यावरणाची निर्मिती झाली आणि मानवी भूगोल ही एक वेगळी अभ्यास शाखा निर्माण झाली. म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे? तर प्राकृतिक भूगोलामध्ये आपण पृथ्वीवरील सर्व प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटकांचा अभ्यास करतो. तर जे कोणते घटक मानवनिर्मित आहेत, परंतु मानवनिर्मित घटकांची निर्मिती कशी होते तर मानव आणि त्याला लाभलेलं पर्यावरण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधामुळे पृथ्वीवर मानवनिर्मित पर्यावरणाची निर्मिती होते, म्हणजे मानवी घटकांची निर्मिती होते. आणि मग याच मानवनिर्मित घटकांना मानवी घटक असे म्हणतात. मग मानवी घटकांचा अभ्यास करणारी मानवी भूगोल ही एक वेगळी शाखा निर्माण करण्यात आली. अशा दोन शाखा का करण्यात आल्या? कारण सुरुवातीला भूगोल म्हणजे काय तर पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे भूगोल अशी भूगोलाची व्याख्या केली गेली. आणि भूगोलाचं स्वरूपही तसंच होतं की पृथ्वीवरील जे काही नैसर्गिक घटक आहेत या नैसर्गिक घटकांचा अभ्यास त्यामध्ये केला जायचा. परंतु पुढे जसजशी शोध लागत गेली त्या शोधांचा परिणाम मानवी जीवनावरती झाला. मानवी जीवन पूर्णपणे बदललं. मानव आणि पर्यावरण या दोन्हींचं जे काही वैशिष्ट्यपूर्ण संबंध आहे त्या संबंधाचं स्वरूप देखील बदललं आणि मग पृथ्वीवर मानवनिर्मित पर्यावरणाची निर्मिती झाली. मग भूगोलाचा अभ्यास करताना फक्त प्राकृतिक घटकांचाच करायचा की मानवनिर्मित घटकांचाही करायचा असा एक प्रश्न पुढे आला. जर फक्त प्राकृतिक घटकांचा अभ्यास करायचा असेल तर मग मानवनिर्मित पर्यावरणाचं काय करायचं? आणि मग भूगोलाचा अभ्यास करताना फक्त प्राकृतिक घटकाचा अभ्यास करून चालणार नाही तर त्याच्या जोडीला मानवनिर्मित घटकांचाही अभ्यास करावा लागेल हे भूगोलतज्ज्ञांच्या लक्षात आलं. आणि म्हणून मग अभ्यासाच्या सोयीसाठी भूगोलाच्या दोन शाखा तयार करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे प्राकृतिक भूगोल जी तुम्ही इयत्ता 11वीला अभ्यासली आहे आणि दुसरी शाखा म्हणजे मानवी भूगोल जी तुम्ही इयत्ता 12वीला अभ्यासणार आहात. या मानवी भूगोल या शाखेचा जर विचार केला तर पृथ्वीवरचं पर्यावरण जर बघितलं तर आपल्याला ते काही सगळीकडे एकसारखं आढळत नाही. या पर्यावरणात आपल्याला खूप विविधता आढळते आणि पर्यावरणात जेवढी विविधता असेल उदाहरणच घ्यायचं जर झालं तर तापमान सगळीकडे एकसारखं आढळत नाही. याचबरोबर भूरचना सगळीकडे सारखी आढळत नाही.
याचबरोबर जे काही आणखी इतर नैसर्गिक घटक आहेत, त्यात खनिजे आहेत किंवा मृदा आहे, या सगळ्या घटकांमध्ये आपल्याला प्रचंड विविधता आढळते. आणि मग ही जी काही विविधता आहे त्या पर्यावरणामध्ये, त्या विविधतेचा परिणाम त्या पर्यावरणात राहणाऱ्या मानवावर होतो. मानवी जीवनाचा परिणाम पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांवरही होतो, म्हणजे पर्यावरणाचा परिणाम मानवावर आणि मानवी जीवनाचा परिणाम तेथील प्राकृतिक घटकांवर. आणि मग या परस्पर संबंधातून निर्माण झालेली जी काही विद्याशाखा आहे, त्या विद्याशाखेला म्हणायचं मानवी भूगोल, म्हणजेच ह्युमन जिओग्राफी. प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्ग केंद्रस्थानी आहे, म्हणजे निसर्गाला महत्त्व दिलं जातं. तसं मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे. मानवाचे जागतिक वितरण, त्यांचे निवास, त्याचबरोबर मानव करत असलेला व्यवसाय, वेगवेगळ्या ठिकाणी विकसित झालेली संस्कृती, संघटन, हे सगळं प्रदेशांनुसार बदलत जातं. त्यामुळेच मानवी जीवनाच्या विविध पैलूंना सामावून घेणारी एक ज्ञानशाखा म्हणून मानवी भूगोलाचा व्यापक विस्तार झालेला आहे. मानवी भूगोलाच्या सुद्धा प्राकृतिक भूगोलासारख्याच अनेक शाखा आणि उपशाखा आहेत. जसं मी आधी म्हणाले की प्राकृतिक भूगोलाच्या खगोलशास्त्र, भूशास्त्र, भूरूपशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र, जैवभूगोल अशा उपशाखा आहेत. तशा मानवी भूगोलाच्या उपशाखा बघायचं ठरवलं तर त्यात लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, इतिहास विषयक भूगोल, प्रादेशिक भूगोल, शहरी भूगोल या विशेष ज्ञानशाखांसह वसाहत भूगोल या सगळ्या शाखा आणि उपशाखा या मानवी भूगोलाच्या आपल्याला आढळतात. आणि ह्या सगळ्या शाखा आणि उपशाखा एकमेकांशी निगडीत आहेत. मानवी भूगोलाच्या शाखांमध्ये लोकसंख्येचा अभ्यास हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण मानवी भूगोलाची प्रत्येक शाखा उपशाखा ही शेवटी मानवाशी, म्हणजेच लोकसंख्येशी, लोकसंख्येच्या वितरणाशी संबंधित आहे. आणि म्हणूनच लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची एक महत्त्वाची शाखा म्हणूनही उदयास आली. पृथ्वीवरील लोकसंख्येचे वितरण व आकृतिबंध, लोकसंख्येची गुणात्मक आणि संख्यात्मक रचना यांचा मानवी भूगोलात अभ्यास केला जातो. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा तेथील प्रादेशिक विकास आणि पर्यावरण यावरही परिणाम होतो. आणि म्हणूनच मानवी भूगोलात लोकसंख्येकडे मानवी संसाधन म्हणूनही बघितले जाते. आणि मानव संसाधन आहे आणि म्हणून आपण सर्वात प्रथम लोकसंख्या या घटकाचा मानवी भूगोलामध्ये विचार करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या भाग 1 हे प्रकरण तुम्हाला कमीत कमी 12 मार्काला आणि जास्तीत जास्त 17 मार्कांसाठी आहे. लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला मानव आणि त्याला लाभलेलं जे काही बुद्धी कौशल्य आहे, त्या बुद्धी कौशल्याचा वापर करून मानव तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा कसा वापर करतो आणि त्यातून स्वतःचा पर्यायानं राष्ट्राचा विकास साधत असतो. आणि म्हणूनच राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्येला महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणूनच मानव एक संसाधन आहे. म्हणजे कोणत्याही देशाला लाभलेली लोकसंख्या ती कशी आहे, किती आहे, यानुसार त्या देशाचा विकास होत असतो. लोकसंख्या खूप जास्त असली म्हणजे जास्त विकास असा याचा अर्थ होत नाही. तर लोकसंख्या किती कौशल्यपूर्ण आहे, किती बुद्धिमान आहे आणि तिने आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती नैसर्गिक साधन संपत्तीचा कसा उपयोग करून घेतला, त्यानुसार त्या देशाच्या विकासाची पातळी ठरत असते.
उदाहरणच घ्यायचं जर झालं तर जपानसारख्या चिमुकल्या राष्ट्राचं उदाहरण यासाठी आपल्याला घेता येईल। या आकारानं लहान असलेला आशिया खंडातला हा देश पण औद्योगिक दृष्टिकोनातून एक अग्रेसर प्रगत देश म्हणून याची ओळख आहे। आणि मग या जपानचा विचार जर केला तर नैसर्गिक साधन संपत्तीची फार विपुलता आहे असं नाही, लोकसंख्या फार जास्त आहे असं नाही, तरी देखील या देशाचा विकास झालेला आहे असं आपण म्हणतो। याउलट आपल्या भारतासारखा देश की विकसनशील देश अशी आपल्या देशाची ओळख आहे। लोकसंख्येच्या बाबत तर आपण दुसऱ्या क्रमांकावर असूनही आपला देश विकसित देश म्हणून ओळखला जात नाही। कारण काय आहे मित्रांनो माहिती आहे, तर देशाला लाभलेली जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या बुद्धिकौशल्याचा वापर करून बुद्धिकौशल्याच्या जोरावर नैसर्गिक साधन संपत्तीचा कसा वापर करते हे बघणं खूप महत्त्वाचं। आणि जितका नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग जास्त त्यातून आर्थिक उत्पादने निर्माण होत असतील तर राष्ट्राच्या आर्थिक उत्पादनाबरोबरच त्या राष्ट्राचं सार्वभौम संरक्षण आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास त्या लोकसंख्येमुळे घडून येत असतो आणि म्हणूनच लोकसंख्येला महत्त्वाचं स्थान आहे। या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्येचं वितरण बघणार आहोत, लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव पाडणारे घटकही बघणार आहोत। याचबरोबर लिंग गुणोत्तर, साक्षरता किंबहुना शहरी ग्रामीण लोकसंख्या यासारख्या घटकांचा विचार करणार आहोत। सुरुवात आपण लोकसंख्या वितरण या भागापासून करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पान क्रमांक 1 वरतीच अगदी सुरुवातीला लोकसंख्या वितरण या शीर्षकाखाली करून पहा या सदरामध्ये आकृती 1.1 दिलेली आहे। स्क्रीनवरती ही आकृती दिसते तुम्हाला, विभाजित वर्तुळाची आकृती आहे ही, आणि तुम्हाला असं सांगितलंय की विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या। या विभाजित वर्तुळांचा जर विचार केला तर विभाजित वर्तुळामध्ये पहिलं वर्तुळ आहे ते खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दाखवणं। आपण थोडंसं त्याचं निरीक्षणच करूया। इथे वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे आणि त्या रंगांना खंडासाठी ज्या रंगाचा वापर केला आहे इथे सूचीमध्ये ते तुम्हाला दाखवलेले आहे। सूचीमध्ये हे आपण बारकाईने एकदा बघूया आणि त्याचं किती एकूण विभाजित वर्तुळामध्ये त्याची किती टक्केवारी आहे त्याचाही आपण विचार करूया। जसं की तुम्हाला जांभळ्या रंगानं आफ्रिका असं नाव दिलेलं आहे। हे खंडांची नाव आहेत कारण इथे दिलेलं आहे खंडांतर्गत भूमीची टक्केवारी, म्हणजे आफ्रिका खंडाची भूमी किती टक्के आहे ते जर बघायचं ठरवलं तर विभाजित वर्तुळाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि विभाजित वर्तुळात हा रंग ज्या ठिकाणी आहे ती ही जागा, मग किती प्रमाण आहे ते तर 20.40% एवढं आफ्रिका खंडाची टक्केवारी आहे। यानंतर अंटार्क्टिका खंड बघूया। अंटार्क्टिका खंडासाठी ऑरेंज कलर वापरलाय आणि त्याचं प्रमाण दाखवलंय विभाजित वर्तुळात 9.20%। त्यानंतर आशिया खंड आहे, आशिया खंडासाठी फिकट पोपटी रंग वापरलाय आणि त्याचं प्रमाण आहे 29.20%। त्यानंतर पुढचा खंड आहे तो उत्तर अमेरिका खंड। उत्तर अमेरिका खंड डार्क ब्ल्यू कलरनं दाखवला आहे आणि टक्केवारी आहे 16.50%। पुढचा खंड आहे तो दक्षिण अमेरिका खंड, स्काय ब्ल्यू कलरनं दाखवला आहे आणि 12% एवढी टक्केवारी आहे त्या खंडांतर्गत भूमीची। पुढचा खंड आहे युरोप खंड, ब्राऊन कलर त्यासाठी वापरला आहे आणि टक्केवारी आहे 6.80%। पुढचा शेवटचा खंड आहे येलो रंगानं दाखवलेला ऑस्ट्रेलिया खंड आणि टक्केवारी आहे भूमीची 5.90%। हेच सगळं तुम्हाला या बाजूलाही दाखवण्यात आलेलं आहे। आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, उत्तर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या सगळ्या खंडांची भूमीची टक्केवारी दाखवण्यात आली। दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये काय आहे तर दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दाखवलेली आहे, म्हणजे ती जी काही जमीन आहे त्या जमिनीवर किती टक्के लोक राहतात जागतिक लोकसंख्येपैकी ते दाखवलेलं आहे। पुन्हा एकदा आपण ते थोडक्यात बघूया। आफ्रिका खंडाचा विचार जर केला तर आफ्रिकेमध्ये जागतिक लोकसंख्येपैकी 16.96% लोक राहतात।
आशिया खंडाचा विचार करूया. आशिया खंडामध्ये 59.65% लोक राहतात. पुढचा खंड आहे उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेमध्ये जागतिक लोकसंख्येपैकी 9.69% लोक राहतात. दक्षिण अमेरिकेमध्ये जागतिक लोकसंख्येपैकी 8.40% लोक राहतात. युरोप खंडामध्ये जागतिक लोकसंख्येपैकी 4.75% लोक राहतात. तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये 0.55% लोक राहतात. अशी आपल्याला साधारण माहिती दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या नकाशांचं आकृत्यांचं निरीक्षण करा आणि मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या असं तुम्हाला सांगितलं आहे. या दोन्ही आकृत्यांचा जर विचार केला तर यावरती विचारलेले प्रश्न, त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे ते बघूया. कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे असा प्रश्न विचारला आहे. आणि मग आपण पुन्हा एकदा लोकसंख्या वितरणाची आकृती बघूया. कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. आपण लोकसंख्या वितरणाची ही टक्केवारीची आकृती बघितली तर सगळ्यात कमी जागा कोणत्या रंगानं व्यापली, तर ह्या येलो रंगानं. आणि तो कुणासाठी वापरला आहे, हा ऑस्ट्रेलियासाठी वापरलेला आहे. सर्वात कमी जागा ऑस्ट्रेलियाची आहे. सर्वात कमी म्हणजे किती, तर फक्त 0.55%. म्हणजे जागतिक लोकसंख्येपैकी फक्त 0.55% लोक त्या खंडामध्ये राहतात आणि म्हणून उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे भूमी म्हणजे जमीन व लोकसंख्येने या दोन्ही बाबीने सर्वात कमी असलेला खंड कोणता आहे. म्हणजे कोणत्या खंडामध्ये जमीनही कमी आहे आणि लोकसंख्याही कमी आहे. आपण दोन्ही विभाजित वर्तुळांचा विचार करूया. इथे सर्वात लहान आकडा 5.90 हा आहे आणि हा 5.90 आकडा कोणासाठी आहे, तर ऑस्ट्रेलियासाठी आहे. म्हणजे खंडांतर्गत भूमीची सगळ्यात कमी टक्केवारी कुठे आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या आकृतीमध्ये सगळ्यात कमी जागा कोणी व्यापली आहे, तर पुन्हा ऑस्ट्रेलियानंच व्यापलेली आहे. म्हणजेच लोकसंख्या वितरणाची सर्वात कमी टक्केवारी कुठे आहे, ऑस्ट्रेलियात. म्हणून उत्तर काय येणार आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं, पुन्हा ऑस्ट्रेलिया हे उत्तर येणार आहे. त्यानंतर भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. पुन्हा आपण दोन्ही आकृत्या बघूया. खंडांचा भाग जर बघितला तर सर्वात मोठा आकडा आपला हा 29.20 आहे आणि हा रंग आशिया खंडासाठी आहे. म्हणजे खंडांतर्गत भूमीची सर्वात जास्त टक्केवारी आशिया खंडात आहे. आता आपण लोकसंख्या बघूया. लोकसंख्येचा विचार जर केला तर सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला 59.65% एवढी आढळते आणि कोणत्या खंडाची आहे ती, अर्थात आशिया खंडाची आहे. आणि म्हणून दोन्ही आकृत्यांमध्ये आपलं सर्वात जास्त लोकसंख्येचं वितरण आणि सर्वात जास्त भूमीची टक्केवारी हे जर बघितलं तर ते आशिया खंडात आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं आशिया. यानंतर शेवटचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे. कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे त्याचे कारण काय असावे. आता आपण दोनही आकृत्या बघूया. पुन्हा दोन्हीही पहिली आकृती बघूया. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला किती खंड दिलेत बघूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला 7 खंड दिलेले आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये बघूया की दुसऱ्या आकृतीमध्ये किती खंड दिलेत. 1 2 3 4 5 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं असेल पहिल्या आकृतीमध्ये 7 खंड आहेत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र 6 खंड आहेत. मग कोणत्या खंडाचं नाव दुसऱ्या आकृतीमध्ये नाही. दोन्हींची जर तुलना केली तर पहिल्या आकृतीमधलं हे अंटार्क्टिका खंड हे जे काही नाव आहे हे नाव आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये आढळत नाही. म्हणजेच कोणत्या खंडाचं दुसऱ्या आकृतीमध्ये नाव नाही, तर अंटार्क्टिका खंडाचं नाव नाही. मग तुम्हाला प्रश्न विचारला कोणता खंड कमी आहे, तर अंटार्क्टिका खंड. मग त्याचं कारण काय असावं असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचं कारण जर बघायचं ठरवलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला असं म्हणता येईल की त्या खंडावरती अजूनही कायम स्वरूपात लोकसंख्या नाही. म्हणजे तिथे अजूनही लोकवस्ती नाही, स्थायिक लोकसंख्या नाही. त्यामुळे अंटार्क्टिका खंडावरती लोकसंख्या वितरण झालेलं नाही आणि म्हणून
लोकसंख्या वितरणाच्या टक्केवारीच्या आकृतीमध्ये अंटार्क्टिका खंड दाखवलेला नाही. म्हणजे मानव वस्ती विरहित खंड आहे म्हणून त्याचा विचार दुसऱ्या आकृतीमध्ये केलेला नाही. बाकीचा भाग आपल्याला आणखी पुढचा जर बघायचा ठरवला या दोन्ही आकृत्यांवरनं तर आपल्याला दोन्ही आकृत्यांची तुलना केली, दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण केलं, प्रश्नांची उत्तरं दिली तर काय लक्षात येतं आपल्या माहिती विद्यार्थी मित्रांनो, तर खंडांनुसार लोकसंख्येचे वितरणाचं प्रमाण जर बघितलं तर उत्तर आणि दक्षिण अमेरिका म्हणजे जसं उत्तर अमेरिकेमध्ये 9.20 उत्तर अमेरिकेमध्ये 16.50 आणि दक्षिण अमेरिकेमध्ये 12% जमीन व्यापलेली आहे. तर या दोन्ही भागावरती राहत असलेली लोकसंख्या जर आपण म्हणजे ती 12% आणि 16.50 दोन्हींचं एकत्रीकरण जर केलं तर जवळपास 28% जमीन आहे उत्तर दक्षिण अमेरिकेत. तर लोकसंख्या जर बघितली तर 9.69% आणि 8.40 या दोन्हींची जर बेरीज केली तर जवळपास लोकसंख्या आपल्याला 18% आढळते. मग आपल्याला असं म्हणता येईल की जमिनीच्या तुलनेत या दोन्ही खंडांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे. या उलट आपण आशिया खंडाच्या संदर्भामध्ये बघूया. आशिया खंडानं व्यापलेली जमीन जर बघितली तर जमिनीची टक्केवारी 30% आहे आणि या 30% जमिनीवर राहत असलेली लोकसंख्या जर बघितली तर 59.65 म्हणजे जवळपास 60% लोकसंख्या आशिया खंडात आहे. म्हणजे जमीन कमी आणि लोकसंख्या जास्त. हेच आपण युरोप खंडाच्या बाबत बघायचं जर ठरवलं तर युरोप खंडाच्या वाट्याला आलेली जमीन तिचं प्रमाण आहे 6.80 म्हणजे जवळपास 7% आणि या युरोप खंडामध्ये राहत असलेली लोकसंख्या जर बघितली तर तिचं प्रमाण आहे 4.75 म्हणजे जवळपास 5%. म्हणजे जमीन जास्त आणि लोकसंख्या कमी म्हणजे जवळपास सारखं प्रमाण आपल्याला आढळतं. यानंतर आणखी पुढचा एक खंड बघूया तो म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड. ऑस्ट्रेलिया खंडाच्या वाट्याला आलेल्या जमिनीचं प्रमाण आहे 5.90% आणि या 5.90% जमिनीवरती राहत असलेली लोकसंख्या बघूया. लोकसंख्येचं प्रमाण आहे फक्त 0.55%. म्हणजे काय मित्रांनो, तर जमीन जवळपास 6% आहे आणि त्यावरती 1%सुद्धा लोक राहत नाही हे आपल्याला दिसतंय. अंटार्क्टिका खंडाच्या बाबत जर बघितलं तर अंटार्क्टिका खंडानं व्यापलेली जमीन 9.20% आहे म्हणजे जवळपास 9%, परंतु त्यावर लोकसंख्या नाही स्थायिक स्वरूपातली, त्यामुळे तिथे लोकसंख्येचं वितरण नाही हे आपल्याला जाणवतं. याचाच अर्थ या दोन्ही आकृत्यांचा विचार जर केला तर हे लक्षात येतं की या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लोकसंख्येचं जे काही वितरण झालं आहे क्षेत्रीय आणि प्रादेशिक वितरण ते असमान झालेलं आहे म्हणजे विषम झालेलं आहे की काही खंडांमध्ये जमीन जास्त तुलनेनं लोकसंख्या कमी, काही खंडांमध्ये जमीन कमी मात्र लोकसंख्या जास्त आणि काही ठिकाणी ते प्रमाण आपल्याला जवळपास सारखं आढळतं. गोलार्धानुसार आणि खंडानुसारही जर विचार केला तर दोन्हीतही आपल्याला फरक आढळतो. संपूर्ण जगाची 2019ची आकडेवारी जर बघितली जागतिक लोकसंख्येची तर जवळपास 7.7 अब्ज एवढी जगाची लोकसंख्या आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया, बाकीचा भाग आपण नंतर घेऊया. ठीक, धन्यवाद.